आपण पहिले प्रकरण संपवले आहे. तर दुसऱ्या प्रकरणामध्ये दुसरे प्रकरण आपण आता सुरू करणार आहोत. यामध्ये दुसऱ्या प्रकरणाचे नाव आहे भारतातील सामाजिक व धार्मिक चळवळी. भारत हा विविध धर्मांनी नटलेला असा देश आहे. भारतामध्ये कोणकोणते धर्म आहेत? हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, लिंगायत, पारशी, झोरोस्ट्रियन इत्यादी. आता या सर्व धर्माचा जर आपण विचार करण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसून येतं या प्रत्येक धर्माची स्वतःची काही वैशिष्ट्ये आहेत आणि त्यांचे स्वतःचे काही धर्मग्रंथसुद्धा आहेत. जसं हिंदूंचे अनेक धर्मग्रंथ आहेत, म्हणजे भगवद्गीता असेल, इतर वैदिक साहित्य आहे, महाभारत असतील, पुराणं असतील. मुस्लिमांचं कुराण आहे, ख्रिश्चनांचं बायबल आहे, शिखांचं काय नाव त्याचं, शिखांचं एक स्वतःचं एक पुस्तक आहे गुरु ग्रंथ साहिबा. बौद्धांचं आहे दीपवंश, महावंश, त्रिपिटक इत्यादी. म्हणजे प्रत्येक धर्माचं धर्मग्रंथ इथं उपलब्ध आहे. हे धर्मग्रंथ कशासाठी असतात तर या धर्मग्रंथातून त्याच्या अनुयायांनी कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, त्याची जीवनपद्धती कशा पद्धतीची असली पाहिजे, त्याचं दैनंदिन जीवन कसं असलं पाहिजे, त्यांनी स्वतः वागताना आणि इतरांशी वागताना कशा पद्धतीनं आचरण केलं पाहिजे, हा सर्व भाग या धार्मिक बाबीमध्ये येतो. आणि म्हणून ही सर्व धर्मग्रंथ त्यासाठी निर्माण करण्यात आलेली आपल्याला दिसून येतात. जो व्यक्ती ज्या धर्माचा अनुयायी असेल त्याप्रमाणे तो आचरण करतो. समजा हिंदू माणूस असेल तो टिळा लावल, उभा आडवा टिळा लावण्याचे प्रकार आहे. ख्रिश्चन माणूस असेल तर गळ्यात क्रॉस घालेल. शीख माणूस असेल तर तो पगडी घालेल, त्याच्यानंतर केस वाढवेल, हातात कडे घालेल, 5 ककार ज्याला म्हणतो आपण, 5 प्रकारच्या वस्तू तो वापरेल. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं धार्मिक रूप, बाह्य रूप ज्याला म्हणूया आपण, ते आपल्याला या पद्धतीनं दिसून येतं. या प्रत्येक ज्या धर्म आहेत या प्रत्येक धर्माच्या रूढी, परंपरा, चालीरीती ह्या भिन्न भिन्न आहेत. सण उत्सव हे सुद्धा भिन्न भिन्न आहेत. त्यांच्या सण साजरा करण्याच्या पद्धती भिन्न भिन्न आहेत. कपडे घालण्याच्या पद्धतीसुद्धा भिन्न भिन्न आहेत. म्हणजे आमच्या इथे प्रत्येक व्यक्ती हा भिन्न भिन्न असा दिसून येतो, स्पष्टपणे दिसून येतो की हा व्यक्ती अमुक धर्माचा आहे. हे सहज आम्हाला त्याच्या बाह्यांगावरून आणि त्यानं धारण केलेल्या वेगवेगळ्या वस्तूवरून आपण सहज सांगू शकतो. समजा उभा प्रकारचा गंध जर एखाद्या व्यक्तीने लावला तर तो वैष्णव पंथाचा समजला पाहिजे. आडव्या जर त्याने गंध लावला तर तो शैव पंथाचा समजला पाहिजे. म्हणजे हिंदू धर्मातही वेगवेगळे पंथ आहेत, मुस्लिमामध्ये पंथ आहेत, ख्रिश्चनामध्ये पंथ आहेत. म्हणजे इथे वेगवेगळ्या धर्मामध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचे पंथ, पोटभेद ज्याला म्हणूया आपण, ते सुद्धा आपल्याला दिसून येतात.
या प्रत्येक धर्माच्या रूढी परंपरा चालीरीतीसुद्धा ह्या भिन्न भिन्न आहेत. पुढचा आपण जो भाग पाहतो याच्यात ही सर्व मी सांगतो ते फक्त भारतात सामाजिक व धार्मिक चळवळी का सुरू झाल्या, या सुरू होण्यामागची कुठली कारण परंपरा आहे, यासाठी ही सर्व पार्श्वभूमी आपण पाहत आहोत. तर हिंदू धर्मामध्ये जर आपण पाहिलं तर 4 वर्ण आपल्याला दिसून येतात. 4 वर्ण हे कोणी निर्माण केले? आता वर्ण म्हणजे काय अगोदर हे सांगतो तुम्हाला, त्याच्यानंतर पुढचा भाग आपण पाहू. वर्ण म्हणजे रंग. रंगावरून व्यक्ती श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असं समजण्याचं काम 2500 वर्षापूर्वी आपल्या इथे काही ब्राह्मण लोकांनी केले. त्यासाठी त्यांनी काय केलं? धर्मग्रंथ लिहिले. उदाहरणार्थ वैदिक साहित्य, 4 वर्ण 4 हे ग्रंथ आपल्याला माहिती, म्हणजे यजुर्वेद असेल, अथर्ववेद असेल, ऋग्वेद असेल, सामवेद असेल, हे 4 जे वेद आहेत ते 4 वेद ब्राह्मणांनी लिहिले. आणि लिहिल्यानंतर याच्यामध्ये त्यांनी स्वतःकडे श्रेष्ठत्व घेऊन टाकले. त्यांनी अशी कल्पना केली की एक व्यक्ती, असं ब्रह्म ज्याला म्हणतो आपण, त्या ब्रह्मदेवाच्या तोंडातून स्वतःला निर्माण केलं. बाहूपासून क्षत्रियाला निर्माण करून टाकलं, मांड्यापासून वैश्याला निर्माण करून टाकलं आणि पायापासून शूद्राला निर्माण केलं. जैविक दृष्टिकोनातून या बाबी अशक्य आहे. परंतु यांनी काल्पनिक व्यक्ती निर्माण करून त्या व्यक्तीच्या अशा बाह्य अंगातून दुसरा व्यक्ती निर्माण केला आणि त्यातून त्यांनी मग आम्ही ब्रह्मदेवाच्या तोंडातून म्हणजे मुखातून जन्माला आल्यामुळे आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत आणि बाकीचे व्यक्ती मात्र आमच्यापेक्षा कनिष्ठ आहेत, असे ग्रंथ लिहून त्यांनी स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचं काम केलं. आता ज्या लोकांनी ब्राह्मणाचं संरक्षण केलं, राज्यकारभार केला, त्याला क्षत्रियाचा दर्जा देण्यात आला. ज्या लोकांनी ब्राह्मणाला व्यापार करून पैसे दिले त्याला वैश्याचा दर्जा देण्यात आला. ज्यांनी केवळ ब्राह्मणांचं चाकरी केली, सेवा केली, त्याला शूद्राचा दर्जा देण्यात आला. म्हणजे इथे सुरुवातीच्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर हे जे 4 वर्ण होते, हे 4 वर्णापैकी सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हणजे वैदिक कालखंडामध्ये कुठलाही व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाने कुठल्याही वर्णामध्ये जाऊ शकत असायचं. परंतु उत्तर वैदिक कालखंडामध्ये मात्र याचं परिवर्तन घडून आलेलं आपल्याला दिसून येतं. उत्तर वैदिक कालखंडामध्ये काय झालं की वर्णानुसार किंवा कर्मानुसार जाती वर्णव्यवस्था निर्माण न होता त्याऐवजी जन्मानुसार इथं वर्ण मिळण्यास सुरुवात झाली. भारताच्या इतिहासामध्ये अत्यंत घातक अशी बाब उत्तर वैदिक कालखंडामध्ये घडून आलेली आपल्याला दिसून येते. इथे व्यक्ती जन्मानुसार श्रेष्ठ ठरला, जन्मानुसार कनिष्ठ ठरला. जो व्यक्ती एखादा शूद्र व्यक्ती शूद्र कुळात जन्माला आला म्हणून तो शूद्र ठरला, त्याच्या बुद्धिमत्तेला, त्याच्या कर्तृत्वाला शून्य किंमत राहिली. या उलट जर ब्राह्मण समाजामध्ये एखादा निर्बुद्ध व्यक्ती निर्माण झाला तरीसुद्धा त्याला जन्माधारित ब्राह्मण धर्म प्राप्त झाला आणि आपोआप तो या सर्व व्यक्तीचा नेता बनला, तो त्यांचा श्रेष्ठ व्यक्ती बनला. यामुळे झालं काय की वर्णव्यवस्थेची एक उतरंड आमच्या समाजामध्ये निर्माण झाली. उतरंड म्हणजे पायऱ्या 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 पायऱ्या.
सगळ्यात वरच्या पायरीवर ब्राह्मण, सगळ्यात खालच्या पायरीवर शूद्र. शूद्राला वरच्या पायरीवर जात नाही, ब्राह्मणाला खालच्या पायरीवर येता येत नाही. एखादा कितीही नालायक व्यक्ती जरी निघाला तरी त्याला खालच्या मजल्यावर फेकण्याची सोय या धर्मग्रंथाने निर्माण करून दिली नाही. परिणाम फार भयानक झाला. याचा परिणाम असा झाला की आमच्या अंगी जे मूलभूत गुण असायचे, जे नैसर्गिक गुण असायचे, त्या नैसर्गिक गुणांना ही वर्णव्यवस्था अत्यंत मारक ठरली. या वर्णव्यवस्थेतून, कारण जो व्यक्ती या वर्णव्यवस्थेला लाथाडायचा प्रयत्न केला त्याचं पुढं जातीत रूपांतर झालं. ज्यांनी वेगळा व्यवसाय निर्माण केला त्याचं पुढं जातीत रूपांतर झालं. आणि अशा प्रकारे 6,500 जाती म्हणजे 6,747 जाती भारतामध्ये निर्माण झाल्या. आता या जातीमध्ये सुद्धा श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना प्रचंड प्रमाणामध्ये होती. प्रत्येक जात स्वतःला श्रेष्ठ आणि इतरांना कनिष्ठ मानू लागली. म्हणजे इतर जातीचं हातचं खाणं पिणं सुद्धा त्याला निषिद्ध मानलं जाऊ लागलं. एवढंच नव्हे, याच्या पलीकडची गोष्ट की त्याच्या घरी आपली मुलगी देणं किंवा त्याची मुलगी करणं सुद्धा निषिद्ध मानल्या गेलं. जर का अशा पद्धतीने दुसऱ्या जातीचा स्पर्श जर आम्हाला झाला तर तो व्यक्तीसुद्धा जातीबाह्य ठरला. म्हणजे अशा पद्धतीनं व्यक्तीमध्ये असमानता निर्माण करण्याचं काम या जातीव्यवस्थेनं केलं. जातीव्यवस्थेमुळं माणूस एकमेकापासून दुरावला गेला. त्याचा परिणाम आमच्या देशावर घडून आला. आमचा देश हा परकीय आक्रमणाला बळी पडला. कारण आमच्यामध्ये एकी नाही, आमच्यामध्ये एकता नाही, आमच्यामध्ये एक संगता नाही. याचा फायदा परकीयांनी घेतला. परकीयांनी सातत्याने मग भारतावर आक्रमण केले. कारण आर्यसुद्धा परकीय आहेत. सर्वप्रथम आक्रमण तर आर्यांनीच भारतावर केलं. आणि या आर्यामधून वर्णव्यवस्थेतून जातीव्यवस्था, अशा प्रकारचा हा जो भाग आहे तो आमच्या भारतामध्ये निर्माण झाला. परिणाम झाला की परकीय आक्रमण आले. मग शेख असतील, हुन असेल, यानंतर मुस्लिम आक्रमण असतील, त्याच्यानंतर शेवटी जे आले ते पोर्तुगीज, डच आणि शेवटी इंग्रज. या सगळ्या लोकांनी भारताचे आपापल्या परीने तुकडे केले. आपापल्या पद्धतीने त्याला लुटण्यास सुरुवात केली. एकीकडे या परकीय सत्ता येऊन भारताला लुटत होत्या आणि दुसरीकडे ब्राह्मण व्यक्ती भारतीय समाजाला धार्मिक गुलामगिरीत जडवून त्याचं सामाजिक, धार्मिक, मानसिक, आर्थिक सर्व प्रकारचं खच्चीकरण करण्याचं काम हा समाज मोठ्या प्रमाणात करत होता. कारण हा समाज सर्व समाजाचा मुखिया होता. या समाजानं इतर समाजाला सुधारलं पाहिजे होतं. परंतु या समाजानं उलटं केलं. सगळे शिक्षणाचे जे तिजोरी आहे या तिजोरीच्या चाव्या आपल्या कमरेला लावून ठेवल्या. परिणाम असा झाला की इतर कुठलाही वर्ग शिकू शकला नाही. आणि जो व्यक्ती शिकू शकत नाही त्याचा परिणाम असा होतो की तो अंधश्रद्धा, रूढी, परंपरा याचा तात्काळ बळी पडतो. कारण शिक्षण हा तिसरा डोळा समजला जातो मानवाचा. ज्ञान त्याला कळतं, पण ज्ञानाच्या सगळ्या सीमारेषा ह्या ब्राह्मणांनी आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या. कोणत्याही व्यक्तीला या ज्ञानकक्षेत प्रवेश करण्याचं काम, सुविधा ब्राह्मणांनी ठेवलं नाही. आणि पर्यायाने आमच्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी, तिसऱ्यातून चौथी अशा प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या. आता कोणत्या समस्या निर्माण झाल्या आता आपण ते पाहूया. पहिली समस्या घ्या की मनुस्मृती नावाच्या ग्रंथानं स्पष्टपणे लिहून ठेवलं
की स्त्रीचा विवाह बालवयात करावा, म्हणजे स्त्रीचं लग्नाचं वय हे जास्तीत जास्त 8 वर्षाचं असावं. ज्या मुलीचा विवाह लहानपणीच होतो, किंबहुना आईच्या गर्भाशयातच तिचा विवाह लावला जातो, त्या मुलीला शिक्षण कुठून मिळणार? कारण 8 वर्षाची झाल्यानंतर ती संसारी जाते. 10व्या किंवा 12व्या वर्षी ती आई बनते. म्हणजे संसाराचं ओझं तिच्या डोक्यावर ठेवण्यात येतं. मुलगाही लहान, मुलगी लहान, आणि त्यांना अकाली मातृत्व आणि पितृत्व प्राप्त झालं. त्यांना कळत नाही नेमके की मुलांचं संगोपन कशा पद्धतीने केलं पाहिजे. आणि पहिला मुलगा किंवा मुलगी होत नाही, तो दुसरा मुलगा होतो, तिसरा मुलगा होतो, चौथा होतो. म्हणजे अशा प्रकारे लहान वयात त्या मुलीला मुलं होत जातात. ही जी लहान मुलं आहेत, ही जी कोवळी मुलं आहेत, त्यांना ज्या पद्धतीनं आहार भेटायला हवा पाहिजे होता तो मिळत नाही. त्यामुळं ते लहान मुलंसुद्धा अकाली मृत्यू पावतात. हे जे माता आणि पिता आहे ते अकाली वृद्धत्व होतात. ते स्वतः निरक्षर, मुलांनाही ते शिकू शकत नाही. पुन्हा त्यांना कुठला ना कुठला व्यवसाय करावा लागतो. मुलीला 24 तास काम करावं लागतं. आणि दुर्दैवानं जर का तिचा पती लवकर मरण पावला तर तिला विधवा व्हावं लागतं. म्हणजे विधवेचं जीणं तर अत्यंत वाईट जीणं. विधवा म्हणजे हक्काची मोलकरीत, तिचं जीवन म्हणजे नरकमय. तिला अर्धी भाकर दिली, शेळी भाकर दिली, हे झालं. तिचं तोंड पाहू नये. तिने सर्व कष्टाची कामे करावीत आणि कुठलेही अधिकार मागू नये. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला गुलामापेक्षाही हीन वागणूक देण्याचं काम या कालखंडामध्ये करत होती. ते कशाच्या आधारावर? तर धर्माच्या आधारावर. या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विधवांचा प्रश्न निर्माण झाला. विशेषतः विधवांचा प्रश्न निर्माण झाला की जिचं वय 8 वर्षाचं सुद्धा नाही, अशी मुलगी विधवा झाली. तिला संसार काय हे माहीतच नाही, तिचा कुठलाही दोष नाही. अशा स्त्रियांना चा छळ मोठ्या प्रमाणात सुरू झाला. आणि मग याच्यातून नवीन एक कुमुक निघाली, टूम निघाली की अशा स्त्रिया जर संपन्न घरातल्या असतील, श्रीमंत घराण्यातल्या असतील, तर तिने हिस्सेदार बनू नये, म्हणून त्या स्त्रीचा दिवसा ढवळ्या केला जाणारा खून, ज्याला आपण म्हणतो सतीप्रथा. सतीप्रथासारखी भयानक प्रथा भारतामध्ये अस्तित्वात होती. दिवसा ढवळ्या तिला ढोसून दारू पाजून मारल्या जायचं आणि तिच्या नावानं जल्लोष केला जायचा, सती माता की जय म्हणून. अत्यंत वाईट अशी ही प्रथा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेली होती. यामुळे लाखो स्त्रियांचा जीव धोक्यात आला होता. लाखो स्त्रिया अनेक विषारी नजरेत आल्या होत्या. कित्येक स्त्रियावर बलात्कार झाले. त्यातून अनावरस मुलं निर्माण झाली. या अनावरस मुलांना मग रोडवर, रस्त्यावर कुठेतरी फेकून देण्यात आले. म्हणजे अशा पद्धतीने एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी समस्या ही भारतामध्ये निर्माण होण्याचं काम या कालखंडामध्ये झालं. हे सगळं गोंडस नाव त्याला दिलं गेलं, धर्म. तुम्ही जर अशा पद्धतीनं वागला नाहीत तर तुम्हाला धर्म बहिष्कृत केला जात असेल. आणि धर्म बहिष्कृत किंवा जाती बहिष्कृत करण्यास लोक प्रचंड घाबरत असायचे. हे हत्यार एवढं भयानक होतं की एखाद्या व्यक्तीला जर का जाती बहिष्कृत केलं तर त्याच्या सर्व प्रकारची स्पर्शबंदी त्याला होती, कुटुंबबंदी त्याला होती, आणि त्याच्या मृत्यूनंतरही त्याला कोणीही शिवत नसायचे. आणि म्हणून अशा वेळेस तत्कालीन लोक अशा बहिष्कृताला प्रचंड स्वरूपात घाबरत. आणि म्हणून ते या रूढी, प्रथा, परंपरेचं निमूटपणे पालन करीत असत. याचा परिणाम भयानक झाला. प्रचंड स्वरूपात बालहत्या झाली की मुलगी म्हणजे नरकाचं द्वार होय.
मुलगी जन्माला येणं म्हणजे मागच्या जन्मेचं पापाचं फळ होय, म्हणून तिला बालपणीच मारून टाकल्या जात होतं. ह्या सर्व प्रथा परंपरा कशा पद्धतीनं दूर झाला, त्या कशा पद्धतीने केल्या गेल्या, या पुढील भागात आपण पाहणार आहोत. आपण पहिले प्रकरण संपवले आहे. तर दुसऱ्या प्रकरण आपण आता सुरू करणार आहोत. यामध्ये दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे भारतातील सामाजिक व धार्मिक चळवळी. भारत हा विविध धर्मांनी नटलेला असा देश आहे. भारतामध्ये कोणकोणते धर्म आहेत? हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, लिंगायत, पारशी, झोरोस्ट्रियन इत्यादी. आता या सर्व धर्माचा जर आपण विचार करण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसून येतं, या प्रत्येक धर्माची स्वतःची काही वैशिष्ट्ये आहेत आणि त्यांचे स्वतःचे काही धर्मग्रंथसुद्धा आहेत. जसं हिंदूंचे अनेक धर्मग्रंथ आहेत, म्हणजे भगवद्गीता असेल, इतर वैदिक साहित्य आहे, महाभारत असतील, पुराणं असतील. मुस्लिमांचं कुराण आहे, ख्रिश्चनांचं बायबल आहे, शिखांचं काय नाव त्याचं, शिखांचं एक स्वतःचं एक पुस्तक आहे गुरु ग्रंथ साहिबा. बौद्धांचं आहे दीपवंश, महावंश, त्रिपिटक इत्यादी. म्हणजे प्रत्येक धर्माचं धर्मग्रंथ इथं उपलब्ध आहे. हे धर्मग्रंथ कशासाठी असतात तर या धर्मग्रंथातून त्याच्या अनुयायांनी कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, त्याची जीवनपद्धती कशा पद्धतीची असली पाहिजे, त्याचं दैनंदिन जीवन कसं असलं पाहिजे, त्यांनी स्वतः वागताना आणि इतरांशी वागताना कशा पद्धतीनं आचरण केलं पाहिजे, हा सर्व भाग या धार्मिक बाबीमध्ये येतो. आणि म्हणून ही सर्व धर्मग्रंथ त्यासाठी निर्माण करण्यात आलेली आपल्याला दिसून येतात. जो व्यक्ती ज्या धर्माचा अनुयायी असेल त्याप्रमाणे तो आचरण करतो. समजा हिंदू माणूस असेल तो टिळा लावल, उभा आडवा टिळा लावण्याचे प्रकार आहे. ख्रिश्चन माणूस असेल तर गळ्यात क्रॉस घालेल, शीख माणूस असेल तर तो पगडी घालेल, त्याच्यानंतर केस वाढवेल, हातात कडे घालेल, 5 ककार ज्याला म्हणतो आपण, 5 प्रकारच्या वस्तू तो वापरेल. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं धार्मिक रूप, बाह्य रूप ज्याला म्हणूया आपण, ते आपल्याला या पद्धतीनं दिसून येतं. या प्रत्येक ज्या धर्म आहेत, या प्रत्येक धर्माच्या रूढी, परंपरा, चालीरीती ह्या भिन्न भिन्न आहेत. सण उत्सव हे सुद्धा भिन्न भिन्न आहेत. त्यांच्या सण साजरा करण्याच्या पद्धती भिन्न भिन्न आहेत. कपडे घालण्याच्या पद्धतीसुद्धा भिन्न भिन्न आहेत. म्हणजे आमच्या इथे प्रत्येक व्यक्ती हा भिन्न भिन्न असा दिसून येतो, स्पष्टपणे दिसून येतो की हा व्यक्ती अमुक धर्माचा आहे. हे सहज आम्हाला त्याच्या बाह्यांगावरून आणि त्यानं धारण केलेल्या वेगवेगळ्या वस्तूवरून आपण सहज सांगू शकतो. समजा उभा प्रकारचा गंध जर एखाद्या व्यक्तीने लावला तर तो वैष्णव पंथाचा समजला पाहिजे.
आडव्या जर त्याने गंध लावला तर तो शैव पंथाचा समजला पाहिजे. म्हणजे हिंदू धर्मातही वेगवेगळे पंथ आहेत, मुस्लिमामध्ये पंथ आहेत, ख्रिश्चनामध्ये पंथ आहेत. म्हणजे इथे वेगवेगळ्या धर्मामध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचे पंथ, पोटभेद ज्याला म्हणूया आपण, ते सुद्धा आपल्याला दिसून येतात. या प्रत्येक धर्माच्या रूढी, परंपरा, चालीरीतीसुद्धा ह्या भिन्न भिन्न आहेत. पुढचा आपण जो भाग पाहतो याच्यात, ही सर्व मी सांगतो ते फक्त भारतात सामाजिक व धार्मिक चळवळी का सुरू झाल्या, या सुरू होण्यामागची कुठली कारण परंपरा आहे, यासाठी ही सर्व पार्श्वभूमी आपण पाहत आहोत. तर हिंदू धर्मामध्ये जर आपण पाहिलं तर 4 वर्ण आपल्याला दिसून येतात. 4 वर्ण हे कोणी निर्माण केले? आता वर्ण म्हणजे काय अगोदर हे सांगतो तुम्हाला, त्याच्यानंतर पुढचा भाग आपण पाहू. वर्ण म्हणजे रंग. रंगावरून व्यक्ती श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असं समजण्याचं काम 2500 वर्षापूर्वी आपल्या इथे काही ब्राह्मण लोकांनी केले. त्यासाठी त्यांनी काय केलं? धर्मग्रंथ लिहिले. उदाहरणार्थ वैदिक साहित्य, 4 वर्ण, 4 हे ग्रंथ आपल्याला माहिती, म्हणजे यजुर्वेद असेल, अथर्ववेद असेल, ऋग्वेद असेल, सामवेद असेल, हे 4 जे वेद आहेत ते 4 वेद ब्राह्मणांनी लिहिले. आणि लिहिल्यानंतर याच्यामध्ये त्यांनी स्वतःकडे श्रेष्ठत्व घेऊन टाकले. त्यांनी अशी कल्पना केली की एक व्यक्ती, असं ब्रह्म ज्याला म्हणतो आपण, त्या ब्रह्मदेवाच्या तोंडातून स्वतःला निर्माण केलं, बाहूपासून क्षत्रियाला निर्माण करून टाकलं, मांड्यापासून वैश्याला निर्माण करून टाकलं आणि पायापासून शूद्राला निर्माण केलं. जैविक दृष्टिकोनातून या बाबी अशक्य आहे. परंतु यांनी काल्पनिक व्यक्ती निर्माण करून त्या व्यक्तीच्या अशा बाह्य अंगातून दुसरा व्यक्ती निर्माण केला आणि त्यातून त्यांनी मग आम्ही ब्रह्मदेवाच्या तोंडातून म्हणजे मुखातून जन्माला आल्यामुळे आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत आणि बाकीचे व्यक्ती मात्र आमच्यापेक्षा कनिष्ठ आहेत, असे ग्रंथ लिहून त्यांनी स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचं काम केलं. आता ज्या लोकांनी ब्राह्मणाचं संरक्षण केलं, राज्यकारभार केला, त्याला क्षत्रियाचा दर्जा देण्यात आला. ज्या लोकांनी ब्राह्मणाला व्यापार करून पैसे दिले त्याला वैश्याचा दर्जा देण्यात आला. ज्यांनी केवळ ब्राह्मणांचं चाकरी केली, सेवा केली, त्याला शूद्राचा दर्जा देण्यात आला. म्हणजे इथे सुरुवातीच्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर हे जे 4 वर्ण होते, हे 4 वर्णापैकी सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हणजे वैदिक कालखंडामध्ये कुठलाही व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाने कुठल्याही वर्णामध्ये जाऊ शकत असायचं. परंतु उत्तर वैदिक कालखंडामध्ये मात्र याचं परिवर्तन घडून आलेलं आपल्याला दिसून येतं. उत्तर वैदिक कालखंडामध्ये काय झालं की वर्णानुसार किंवा कर्मानुसार जाती वर्णव्यवस्था निर्माण न होता त्याऐवजी जन्मानुसार इथं वर्ण मिळण्यास सुरुवात झाली. भारताच्या इतिहासामध्ये अत्यंत घातक अशी बाब उत्तर वैदिक कालखंडामध्ये घडून आलेली आपल्याला दिसून येते. इथे व्यक्ती जन्मानुसार श्रेष्ठ ठरला, जन्मानुसार कनिष्ठ ठरला. जो व्यक्ती, एखादा शूद्र व्यक्ती शूद्र कुळात जन्माला आला म्हणून तो शूद्र ठरला, त्याच्या बुद्धिमत्तेला, त्याच्या कर्तृत्वाला शून्य किंमत राहिली. या उलट जर ब्राह्मण समाजामध्ये एखादा निर्बुद्ध व्यक्ती निर्माण झाला
तरीसुद्धा त्याला जन्माधारित ब्राह्मण धर्म प्राप्त झाला आणि आपोआप तो या सर्व व्यक्तीचा नेता बनला, तो त्यांचा श्रेष्ठ व्यक्ती बनला. यामुळे झालं काय की वर्णव्यवस्थेची एक उतरंड आमच्या समाजामध्ये निर्माण झाली. उतरंड म्हणजे पायऱ्या 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 पायऱ्या. सगळ्यात वरच्या पायरीवर ब्राह्मण, सगळ्यात खालच्या पायरीवर शूद्र. शूद्राला वरच्या पायरीवर जात नाही, ब्राह्मणाला खालच्या पायरीवर येता येत नाही. एखादा कितीही नालायक व्यक्ती जरी निघाला तरी त्याला खालच्या मजल्यावर फेकण्याची सोय या धर्मग्रंथाने निर्माण करून दिली नाही. परिणाम फार भयानक झाला. याचा परिणाम असा झाला की आमच्या अंगी जे मूलभूत गुण असायचे, जे नैसर्गिक गुण असायचे, त्या नैसर्गिक गुणांना ही वर्णव्यवस्था अत्यंत मारक ठरली. या वर्णव्यवस्थेतून कारण जो व्यक्ती या वर्णव्यवस्थेला लाथाडायचा प्रयत्न केला त्याचं पुढं जातीत रूपांतर झालं. ज्यांनी वेगळा व्यवसाय निर्माण केला त्याचं पुढं जातीत रूपांतर झालं. आणि अशा प्रकारे 6,500 जाती म्हणजे 6,747 जाती भारतामध्ये निर्माण झाल्या. आता या जातीमध्ये सुद्धा श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना प्रचंड प्रमाणामध्ये होती. प्रत्येक जात स्वतःला श्रेष्ठ आणि इतरांना कनिष्ठ मानू लागली. म्हणजे इतर जातीचं हातचं खाणं पिणं सुद्धा त्याला निषिद्ध मानलं जाऊ लागलं. एवढंच नव्हे, याच्या पलीकडची गोष्ट की त्याच्या घरी आपली मुलगी देणं किंवा त्याची मुलगी करणं सुद्धा निषिद्ध मानल्या गेलं. जर का अशा पद्धतीने दुसऱ्या जातीचा स्पर्श जर आम्हाला झाला तर तो व्यक्तीसुद्धा जातीबाह्य ठरला. म्हणजे अशा पद्धतीनं व्यक्तीमध्ये असमानता निर्माण करण्याचं काम या जातीव्यवस्थेनं केलं. जातीव्यवस्थेमुळं माणूस एकमेकापासून दुरावला गेला. त्याचा परिणाम आमच्या देशावर घडून आला. आमचा देश हा परकीय आक्रमणाला बळी पडला. कारण आमच्यामध्ये एकी नाही, आमच्यामध्ये एकता नाही, आमच्यामध्ये एक संगता नाही. याचा फायदा परकीयांनी घेतला. परकीयांनी सातत्याने मग भारतावर आक्रमण केले. कारण आर्यसुद्धा परकीय आहेत. सर्वप्रथम आक्रमण तर आर्यांनीच भारतावर केलं. आणि या आर्यामधून वर्णव्यवस्थेतून जातीव्यवस्था अशा प्रकारचा हा जो भाग आहे तो आमच्या भारतामध्ये निर्माण झाला. परिणाम झाला की परकीय आक्रमण आले. मग शेख असतील, हुन असेल, यानंतर मुस्लिम आक्रमण असतील, त्याच्यानंतर शेवटी जे आले ते पोर्तुगीज, डच आणि शेवटी इंग्रज. या सगळ्या लोकांनी भारताचे आपापल्या परीने तुकडे केले. आपापल्या पद्धतीने त्याला लुटण्यास सुरुवात केली. एकीकडे या परकीय सत्ता येऊन भारताला लुटत होत्या आणि दुसरीकडे ब्राह्मण व्यक्ती भारतीय समाजाला धार्मिक गुलामगिरीत जडवून त्याचं सामाजिक, धार्मिक, मानसिक, आर्थिक सर्व प्रकारचं खच्चीकरण करण्याचं काम हा समाज मोठ्या प्रमाणात करत होता. कारण हा समाज सर्व समाजाचा मुखिया होता. या समाजानं इतर समाजाला सुधारलं पाहिजे होतं. परंतु या समाजानं उलटं केलं. सगळे शिक्षणाचे जे तिजोरी आहे या तिजोरीच्या चाव्या आपल्या कमरेला लावून ठेवल्या. परिणाम असा झाला की इतर कुठलाही वर्ग शिकू शकला नाही. आणि जो व्यक्ती शिकू शकत नाही त्याचा परिणाम असा होतो की तो अंधश्रद्धा, रूढी, परंपरा याचा तात्काळ बळी पडतो. कारण शिक्षण हा तिसरा डोळा समजला जातो मानवाचा. ज्ञान त्याला कळतं, पण ज्ञानाच्या सगळ्या सीमारेषा ह्या ब्राह्मणांनी आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या. कोणत्याही व्यक्तीला या ज्ञानकक्षेत प्रवेश करण्याचं काम सुविधा ब्राह्मणांनी ठेवलं नाही.
आणि पर्यायाने आमच्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी, तिसऱ्यातून चौथी अशा प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या. आता कोणत्या समस्या निर्माण झाल्या आता आपण ते पाहूया. पहिली समस्या घ्या की मनुस्मृती नावाच्या ग्रंथानं स्पष्टपणे लिहून ठेवलं की स्त्रीचा विवाह बालवयात करावा, म्हणजे स्त्रीचं लग्नाचं वय हे जास्तीत जास्त 8 वर्षाचं असावं. ज्या मुलीचा विवाह लहानपणीच होतो, किंबहुना आईच्या गर्भाशयातच तिचा विवाह लावला जातो, त्या मुलीला शिक्षण कुठून मिळणार? कारण 8 वर्षाची झाल्यानंतर ती संसारी जाते. 10व्या किंवा 12व्या वर्षी ती आई बनते, म्हणजे संसाराचं ओझं तिच्या डोक्यावर ठेवण्यात येतं. मुलगाही लहान, मुलगी लहान, आणि त्यांना अकाली मातृत्व आणि पितृत्व प्राप्त झालं. त्यांना कळत नाही नेमके की मुलांचं संगोपन कशा पद्धतीने केलं पाहिजे. आणि पहिला मुलगा किंवा मुलगी होत नाही, तो दुसरा मुलगा होतो, तिसरा मुलगा होतो, चौथा होतो. म्हणजे अशा प्रकारे लहान वयात त्या मुलीला मुलं होत जातात. ही जी लहान मुलं आहेत, ही जी कोवळी मुलं आहेत, त्यांना ज्या पद्धतीनं आहार भेटायला हवा पाहिजे होता तो मिळत नाही. त्यामुळं ते लहान मुलंसुद्धा अकाली मृत्यू पावतात. हे जे माता आणि पिता आहेत ते अकाली वृद्धत्व होतात. ते स्वतः निरक्षर, मुलांनाही ते शिकू शकत नाही. पुन्हा त्यांना कुठला ना कुठला व्यवसाय करावा लागतो, मुलीला 24 तास काम करावं लागतं. आणि दुर्दैवानं जर का तिचा पती लवकर मरण पावला तर तिला विधवा व्हावं लागतं. म्हणजे विधवेचं जीणं तर अत्यंत वाईट जीणं. विधवा म्हणजे हक्काची मोलकरीत, तिचं जीवन म्हणजे नरकमय. तिला अर्धी भाकर दिली, शेळी भाकर दिली, हे झालं. तिचं तोंड पाहू नये, तिने सर्व कष्टाची कामे करावीत आणि कुठलेही अधिकार मागू नये. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला गुलामापेक्षाही हीन वागणूक देण्याचं काम या कालखंडामध्ये करत होती. ते कशाच्या आधारावर? तर धर्माच्या आधारावर. या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विधवांचा प्रश्न निर्माण झाला. विशेषतः विधवांचा प्रश्न निर्माण झाला की जिचं वय 8 वर्षाचं सुद्धा नाही, अशी मुलगी विधवा झाली. तिला संसार काय हे माहीतच नाही, तिचा कुठलाही दोष नाही. अशा स्त्रियांना चा छळ मोठ्या प्रमाणात सुरू झाला. आणि मग याच्यातून नवीन एक कुमुक निघाली, टूम निघाली की अशा स्त्रिया जर संपन्न घरातल्या असतील, श्रीमंत घराण्यातल्या असतील, तर तिने हिस्सेदार बनू नये, म्हणून त्या स्त्रीचा दिवसा ढवळ्या केला जाणारा खून, ज्याला आपण म्हणतो सतीप्रथा. सतीप्रथासारखी भयानक प्रथा भारतामध्ये अस्तित्वात होती. दिवसा ढवळ्या तिला ढोसून दारू पाजून मारल्या जायचं आणि तिच्या नावानं जल्लोष केला जायचा, सती माता की जय म्हणून. अत्यंत वाईट अशी ही प्रथा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेली होती. यामुळे लाखो स्त्रियांचा जीव धोक्यात आला होता. लाखो स्त्रिया अनेक विषारी नजरेत आल्या होत्या. कित्येक स्त्रियावर बलात्कार झाले, त्यातून अनावरस मुलं निर्माण झाली. या अनावरस मुलांना मग रोडवर, रस्त्यावर कुठेतरी फेकून देण्यात आले. म्हणजे अशा पद्धतीने एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी समस्या ही भारतामध्ये निर्माण होण्याचं काम या कालखंडामध्ये झालं. हे सगळं गोंडस नाव त्याला दिलं गेलं, धर्म. तुम्ही जर अशा पद्धतीनं वागला नाहीत तर तुम्हाला धर्म बहिष्कृत केला जात असेल. आणि धर्म बहिष्कृत किंवा जाती बहिष्कृत करण्यास लोक प्रचंड घाबरत असायचे. हे हत्यार एवढं भयानक होतं की एखाद्या व्यक्तीला जर का जाती बहिष्कृत केलं तर त्याच्या सर्व प्रकारची स्पर्शबंदी त्याला होती, कुटुंबबंदी त्याला होती, आणि त्याच्या मृत्यूनंतरही त्याला कोणीही शिवत नसायचे. आणि म्हणून अशा वेळेस तत्कालीन लोक
अशा बहिष्कृताला प्रचंड स्वरूपात घाबरत आणि म्हणून ते या रूढी प्रथा परंपरेचं निमूटपणे पालन करीत असत. याचा परिणाम भयानक झाला. प्रचंड स्वरूपात बालहत्या झाली की मुलगी म्हणजे नरकाचं द्वार होय. मुलगी जन्माला येणं म्हणजे मागच्या जन्मेचं पापाचं फळ होय. म्हणून तिला बालपणीच मारून टाकल्या जात होतं. या सर्व प्रथा परंपरा कशा पद्धतीनं दूर झाला, त्या कशा पद्धतीने केल्या गेल्या या पुढील भागात आपण पाहणार आहोत.